श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण करत आहे आळू वडी रेसिपी बघू। 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतले, ते लालसर होईपर्यंत आपण असं छान असं भाजून घेऊ। त्याच्यानंतर आपण घेऊया चण्याचं पीठ, ते 3 वाटी घेतले मी, त्याच्याच अर्धा आपण तांदळाचं पीठ घ्यायचं। चण्याचं पीठ जरा व्यवस्थित लाल होईल असं भाजून घ्यायचं, नाहीतर कधी कधी काय होतं ते पोटाला बांधून जातं, कारण आळूवडी प्रत्येक जण आवडीने खातं। त्यामुळे चण्याचं पीठ जरा व्यवस्थित भाजून घेतलं, लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर दोन्ही पीठ आपण एकत्र करून थोडं अजून एकदा 1 मिनिटपर्यंत असं थोडंसं मिक्स होईपर्यंत भाजून घ्यायचं। एकीकडे मी चिंचेचा कोळ भिजत घातलेला आहे, दाखवतेच तुम्हाला पुढे। हे बघा, पीठ असं आपण छान भाजून घेतलं। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, हळद, हिंग, मीठ टाकून घेऊ। नंतर ते आपण एकजीव करू। एका मिक्सरच्या भांड्यात धने, बडीशेप, जिरे 1-1 चमचा, परत लसूण, अद्रक हे घ्यायचं। ते मिक्सरला असं बारीक असं भरडून घ्यायचं। लसूण थोडं आवडीनुसार घाला, जास्त आवडत असेल तर जास्त घाला। हे आपण आता मिक्सरला वाटून घेऊ। छान असं मिक्सरला वाटून घेतलंय आपण। आता ते त्या पिठामध्ये टाकून देऊया। छान अशी पेस्ट तयार झाली त्याची। वाटण थोडंसं पाणी वापरलं तरी काही हरकत नाही, कारण मग बारीक अशी फाईन पेस्ट होते ना त्याची। हे असं आपण आता एकसारखं, चिंचेचा कोळ मी एकीकडे भिजत घातलेला आहे, त्या चिंचेच्या कोळाचं जे पाणी आहे त्याच्यातच आपण हे पीठ भिजवून घेऊ। चिंचेच्या कोळाच्या पाण्यात मी पाणी टाकलेलं आहे पिठात। हे बघा, हे असं चिंच भिजत घातलेली, अर्धा तास एक भिजत घातलेली चिंच, त्याचा असा कोळ तयार झालेला। चांगलं चुरून चुरून पूर्ण कोळ व्यवस्थित घेतला आणि त्या पाण्यात हे असं पीठ भिजवून घेतलं। कन्सिस्टन्सी एवढीच पाहिजे त्याची, जास्त पातळही नको, म्हणजे ते पाण्याने व्यवस्थित लागतं। पानं स्वच्छ धुवून घेऊन त्याच्या अशा शिरा कापून घेतल्या आणि मग अशा पद्धतीने पीठ आपण लावून घेतलं। पानं सरळ नाही ठेवायची, जी तेलूस बाजू असते ती पाठीमागे, पाठच्या साईडला पीठ लावायचं, म्हणजे जेणेकरून ते पीठ व्यवस्थित लागतं। आणि पानं तुमच्या साईजनुसार जशी असतील तशी त्या पद्धतीने मॅनेज करून ठेवायची। काही पानं छोटी असतात, काही पानं मोठी असतात, आणि ही पानं कशी आडवी उपडी तसे लावायची। बघा, मी आता हे अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे, मी म्हणजे माझ्या सासूबाईंनी। छान असं आपण पीठ लावून घेतोय। मध्येच सुचतंय थोडंसं एखादी ओळ, पानांची छान अशी करून घेते घडी, कारण तयार करायची आपल्याला सुंदर अशी आळूवडी। बघा, अशा प्रकारे आपण आता पानं लावलेत। आळूवडी आहे ना, खुरपूस तळली ना की ती खूपच छान लागते। काही जण खुरपूस तळतात, काही जण तिला थोडीशी कच्ची ठेवतात, प्रत्येकाच्या आवडीनुसार। ही पानं अशी आमच्या आईने अशी ॲडजस्ट करून घेतलेत पानं। पानं लावण्यासाठी खाली सुपाचा आधार घेतलाय, तुम्ही परात वगैरे असं घेऊ शकता, किंवा आपला मोठा जर चॉपिंग पॅड असेल त्याच्यावर पण आपण घेऊ शकतो पानं लावायला। अशा प्रकारे आपण पानं लावून घेतोय। हे बघा, आता हे एकदम छोटं पान होतं म्हणून ते मध्ये ॲडजस्ट केलं। पद्धतशीर पिठाचं व्यवस्थित असल्यामुळे ना ती व्यवस्थित त्याचं लागून जातं। जर जास्त पातळ झालं तर ते पानांना लागत नाही। अशाप्रमाणे दोन्ही बाजूनी दुमडून घेतलं आणि छान असं रोल बनवला त्याचा घट्ट। जितकं आपण पीठ यूज करू, हे असं रोल बनवताना थोडंसं पीठ यूज करायचं, म्हणजे त्याचं रोल एकदम घट्ट होतं, ती सुटत नाही तेलामध्ये। पहिल्यांदा अशी थोडीशी आपली जर पहिल्यांदा बनवायला असाल तर
थोडीशी सुटू शकते, पण नेक्स्ट टाईम अंदाज येऊन जातो की कशी घडी मारायची ती. आता असं गोल असं करून घेतलं आहे आणि आता आपण त्याला काय करूया, धाग्याने बांधून घेऊया, जेणेकरून धागा बांधला ना की ती रोल सुटत नाही. हे बघा, असं घट्ट असा रोल बनवून घेतला आहे. आता आपण त्याला धाग्याने बांधून घेऊया. असं धाग्याने बांधून घेऊया. जास्तही घट्ट नाही बांधायचं, म्हणजे ते पानं वगैरे तुटू शकतात. हे असं गोल 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 फिरवून घ्यायचं आणि मग वाफवून झाले की ते दोरे काढून मग त्याचे कापून त्याला तळायचं. हे असं धागा कापून घेतो. आता वाफीला ठेवले आपण, चाळणीला तेल लावलं आणि त्याच्यात त्या वड्या ठेवल्या. एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं, त्याच्यावर आता आपण झाकण ठेवू आणि 20 मिनटं चांगलं असं शिजवून घेऊ. झाकण ठेवलं. आता 20 मिनिटांनी आपण उघडून बघू की शिजले की नाही ते. फ्लेम हाय ठेवायची आणि बघतोय की शिजले की नाही. हे बघा, छान असं शिजलेलं आहे. थोडा वेळ ते थंड करून घेऊन तळून घ्यायच्या. 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आपण ह्या खाऊ शकतो. थोडा वेळ मी झाकण लावून ठेवलं आहे, गॅस बंद केलेला आहे. अजून एक 5 मिनटं वाफेवर वाफवून घेते. छान अशी अजून एक 5 मिनटं वाफ काढली. हे बघा, दोरा लावल्यामुळे ते वेगळंच दिसतं. असे कापून घेतले त्याचे काप. आता आपण तळून घेऊ. काही जण पॅनमध्ये तळतात, मी कढईमध्ये तळले. जास्त हाय फ्लेमवर नाही तळायचे, नाहीतर ते पटकन काळे होऊ शकतात. छान असे तळून घेतले. हे बघा, असा कलर येईपर्यंत तळून घ्या. काही जण थोडेसे कच्चेच ठेवतात, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. पण पाऊस मस्त पडतोय, मग कुरकुरीत खायला अजून मजा येते. तेल राहता कामा नये. काढताना तेल थोडंसं हाय फ्लेम करायची, म्हणजे तेल राहत नाही. छान अशी आळूवडी आपली तयार. या मग सगळेजण खायला. बाय बाय.